नंदुरबार शहरात गॅस भरून वाहतूक करणाऱ्या 50 रिक्षा उपप्रादेशिक परिवहन विभागाने जप्त केल्याच्या कारवाईनंतर शिवसेना नंदुरबार जिल्हा प्रमुख अॅडव्होकेट राम रघुवंशी यांनी आरटीओ कार्यालयात धडक देत रिक्षा चालकांना न्याय मिळावा यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन रिक्षा चालकांच्या समस्या सोडवण्याची मागणी केली। यावेळी रिक्षा चालकांच्या भावना तीव्र झाल्याने उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता। पेट्रोल बनाओ, नंबर में पेट्रोल बनाओ, पेट्रोल चलाओ गाड़ी। गैस का तो तुम भी पेपर वाचते, मैं भी वाच रहा, के देश में तो दौड़ा चालू है, तो गैस पे चला भी मत। नंदुरबार शहरातील विविध भागात रिक्षा चालकांवर उपप्रादेशिक परिवहन विभागाने कारवाई केलेली होती। या कारवाईमुळे रिक्षा चालकांची उपासमारीची वेळ येणार असल्याने उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात रिक्षा चालकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या। अगोदरच उद्योगधंदे नसल्यामुळे रोजगाराचा प्रश्न भेडसावत आहे, अशातच आरटीओ विभागाने केलेल्या कारवाईमुळे कुटुंबियांचा उदरनिर्वाह कसा करावा असा यक्ष प्रश्न रिक्षा चालकांनी व्यक्त केला। न्याय मिळवण्याच्या भावनेतून रिक्षा चालकांनी शिवसेना नंदुरबार जिल्हा प्रमुख अॅडव्होकेट राम रघुवंशी यांना कारवाईची माहिती दिली। अॅडव्होकेट रघुवंशी यांनी तात्काळ उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात धाव घेत रिक्षा चालकांच्या भावभावना ऐकून घेतल्या। त्यानंतर रिक्षा चालकांचे शिष्टमंडळ व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उत्तमराव जाधव आणि परिवहन निरीक्षकांसोबत बैठक घेण्यात आली। या बैठकीत सकारात्मक असा तोडगा काढण्यात आला। प्रसंगी नगरसेवक रवींद्र पवार, नगरसेवक पप्पू गिरासे, रिक्षा चालक मालक संघटना पदाधिकारी किरण गवडी तसेच रिक्षा चालक प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित झालेले होते।